भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे। सीमेवर भारताचे सैनिक आपल्या प्राणांचीही पर्वा न करता देशबांधवांच्या रक्षणासाठी जीवाचं रान करून प्राणपणाने लढत आहेत। आता सर्व देश एक होण्याची खरी गरज असताना काही देशद्रोही मात्र अजूनही पाकिस्तान प्रेम उघडपणे घोषित करताना दिसतात। एक दिवसांपूर्वी अशीच एक घटना कोकणातून समोर आली होती। त्यावेळी देशप्रेमींनी त्या गद्दाराची भय रस्त्यावर धिंड काढून त्याचा माफीनामा घेतला होता। आज पुन्हा कोकणाचे प्रवेशद्वार असणाऱ्या पेण तालुक्यातून संतापजनक घटना समोर आली आहे। पेणमधील मोहल्ल्यात राहणारा गद्दार तरुण मोहसिन मुजावर यानं इंस्टाग्रामवर इंडिया के रूल्स की तहस नहस हो गई है, संभल के रहो, हमारे पास तो तलवारें बॉम्ब मिसाइल सब रेडी है, देख रहा है ना ईरान सब लेके बैठा है, जो भी मुस्लिम को तकलीफ देगा 1 मिनट में उड़ा देगा वो, एक दिन इंडिया भी हमारा होगा, पूरा कब्जा हमारा होगा और हम मस्त दबा के मारेंगे, अशी दरपोक्ती केली होती। याबाबतची चॅट व्हायरल झाल्यानंतर पेणमध्ये एकच संतापाची लाट उसळली। पेणमधील सर्वपक्षीय कार्यकर्ते आणि नागरिकांनी याचा जाहीर आणि तीव्र शब्दात निषेध केला। पेण नगरपालिका आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासमोर पाकिस्तानचं बॅनर पायाखाली तुडवून नीम का पत्ता कड़वा है, पाकिस्तान भड़वा है, भारत माता की जय, वंदे मातरम, जय श्रीराम अशा घोषणा देत निषेध रॅली काढण्यात आली। पेण पोलिसांनी याची दखल घेत मोहसिन मुजावर याच्यावर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करत आहेत। मात्र या तरुणाच्या लवकरात लवकर मुसक्या आवळा, त्यानंतर त्याला आमच्या ताब्यात द्या, त्याला देशप्रेम आम्ही शिकवू, अशा गद्दारांना इथे अजिबात थारा देऊ नका, असा संताप देशप्रेमी तरुणांनी व्यक्त केलाय। आता यावर पोलीस प्रशासन काय भूमिका घेते, या देशद्रोही तरुणावर काय कारवाई होते, याकडे साऱ्या पेणकरांचं लक्ष लागून राहिलंय। वादळवारा लाईव्हसाठी किरण बांधणकर, पेण। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।